नमस्कार मित्रांनो. आजचा टॉपिक काय आहे हे तुम्हाला थंबनेल किंवा टायटल पाहून लक्षात आलंच असेल. भले हा व्हिडिओ नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे, परंतु काही वर्षापूर्वी किंवा काही 6-8 महिन्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं आहे, ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये येऊ इच्छित आहेत किंवा आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवतोय. काही रियालिटीज तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय आणि काही स्टेप्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुमची जी राज्यसेवा म्हणा, ग्रुप सी म्हणा, ग्रुप डी म्हणा, कंबाईनची जी काही एक्झाम असते व त्याचबरोबर सरळ सेवा वगैरे ह्या एक्झाम असतात, त्या एक्झामचं प्रिपरेशन कुठून स्टार्ट करायचं आणि त्याला कसं क्रॅक करायचं यामध्ये जराची हेल्प होऊ शकेल. तर मग विषय असा आहे की सुरुवात की एक्झॅक्टली तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची आहे हे तुमचं निश्चित झालं पाहिजे. कारण जर तुम्हाला हे डिसाईडच नसेल की एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे, कोणती आपल्यासमोर कोणते मोठे मोठे चॅलेंजेस आहेत, कोणते चॅलेंजेसला आपल्याला फेस करायचं आहे, तोपर्यंत आपण कसल्या प्रकारची स्ट्रॅटेजी बनवू शकणार नाही. कारण बिना स्ट्रॅटेजीचं तुम्ही जर का अभ्यासाला उतरलात तर हे इतकं वास्ट समुद्र आहे की हे याला कुठे एंडच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही घरंगळत जाल किंवा एखाद्या लूप होलमध्ये अडकाल आणि नेहमी नेहमी त्या गोष्टी करून तुमचे दिवस आणि तुमचे इयर्स, तुमची वर्ष तुम्ही वाया घालू शकता. त्यामुळे हा इनिशियल स्टेजला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक्झॅक्टली तुम्हाला कुठली एक्झाम द्यायची आहे, कुठल्या एक्झामसाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. आता यामध्ये एक साधारण म्हणजे तर कॉमन लोक असा तर्क लावतात किंवा असं एक लॉजिक लावतात की राज्यसेवेचा जर अभ्यास केला तर ऑटोमॅटिकच आपला कंबाईनचा अभ्यास होऊन जातो, सरळ सेवेचा अभ्यास होऊन जातो. तसं पाहायला गेलं तर ही गोष्ट 100% चुकीची नाही आहे. परंतु जर तुम्ही असा विचार केला तर मग ही गोष्ट आपल्यासमोर असते की मग सगळ्या एक्झाम वेगवेगळ्या का, ह्या एक्झाम एकत्रच घेतल्या जाऊ शकत होत्या, बरोबर. परंतु प्रत्येक एक्झामचा हा पॅटर्न वेगळा आहे आणि त्या एक्झामला टॅकल करायची स्ट्रॅटेजी ही वेगवेगळी आहे. म्हणजे 2 तासामध्ये 100 प्रश्न राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये असतात, तर तेच 100 प्रश्न एका तासाच्या कंबाईन एक्झाम्समध्ये असतात. परंतु दोन्ही ठिकाणी त्या प्रश्नाला हँडल करण्याचा जो अप्रोच असतो तो वेगळा असतो. प्रश्न विचारायची जी पद्धत असते ती सुद्धा वेगळी असते. मग नेमकं करायचं काय, तर त्यासाठी दोन्हीसाठी तुम्हाला वेगवेगळी प्लॅनिंग करावं लागते, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला स्वतःला डेव्हलप करावं लागतं. त्यामुळं इनिशियल स्टेजला हे फार महत्त्वाचं आहे की नेमकं तुम्ही कुठली एक्झाम इनिशिएट करू इच्छिता, कुठली एक्झाम देऊ इच्छिता. त्यामुळे हे डिसिजन महत्त्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप येतं की गायडन्स. आता नवीन विद्यार्थी जे असतात ज्यांच्याकडं कोणते रिसोर्सेस नसतात किंवा त्यांना माहीत नसतं की एक्झॅक्टली एक्झाम कशी करायची, कुठून स्टार्ट करायची, बरोबर. तर यासाठी आपण मोस्टली काही गाईड्स असतात, मेंटरशिप असतात, ते जॉईन करतो किंवा मग एखादा क्लास किंवा एखादी अकॅडमी जॉईन करतो, बरोबर. ह्या क्लासेस आणि अकॅडमीज किंवा ह्या मेंटरशिप्स तुम्हाला हेल्प करतात एक्झाम समजून घेण्यासाठी. आता ह्या किती कारगर आहेत, किती चांगल्या आहेत, याचे फायदे किती आहेत आणि याचे तोटे किती आहेत. तर प्रत्येक गोष्टीचे 100% फायदे किंवा प्रत्येक गोष्टीचे 100% तोटे असं आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. प्रत्येकाची आपली आपली एक लेवल आहे. प्रत्येक विद्यार्थ्यानुसार, प्रत्येक विद्यार्थ्याच्या ॲबिलिटीनुसार यामध्ये तुम्हाला वेगवेगळं डिस्टन्स, वेगवेगळा डिफरन्स पाहायला भेटतो, बरोबर. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं क्लासेसचा फायदा आहे का, मेंटरशिपचा फायदा आहे का. तर सर्वात अगोदर आपण सुरुवात करूयात क्लासेसपासून. आता एखादं फिजिकल क्लासेस म्हणजे तुम्ही स्वतः क्लास जाताय, जॉईन करताय, अटेंड करताय आणि लेक्चर्स करताय, तर हे तुमच्या किती फायद्याचं आहे. तर मला पर्सनली असं वाटतं की क्लासेस जर का खरंच डेडिकेटेड आहे एखादा क्लास आणि तो क्लास खरंच विद्यार्थ्यांचं काहीतरी चांगलं व्हावं या इंटेन्शननं तो क्लास आहे किंवा त्या इंटेन्शननं तो सगळ्या गोष्टी करतो, तितकं सुद्धा असून सुद्धा त्या क्लासेसचा सुरुवातीचा 1च महिना तुमच्या कामाचा आहे. आता मी असं का म्हणतो हे लक्षात घ्या की सुरुवातीच्या इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा तुम्ही एक्झाम तुम्हाला काहीच माहीत नसते, आयोग काय आहे माहीत नाही, तो एक्झॅक्टली टॅकल कसं करायचं, कारण तुम्हाला लढायचं कुणासोबत आहे हेच माहीत नसेल तर तुम्ही स्ट्रॅटेजी काय बनवणार, बरोबर. तर त्यासाठी इनिशियल स्टेजला सगळ्या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला क्लासेसची आवश्यकता आहे. कारण ही जी एक्झाम आहे ही मोस्टली डिपेंडंट आहे सेल्फ स्टडीवरती. म्हणजे तुम्ही ऑनलाईन क्लास करा, ऑफलाईन क्लास करा, फिजिकल क्लास करा, मेंटरशिप करा, काहीही करा, पण शेवटी तुम्ही स्वतः अभ्यास केल्याशिवाय ह्या एक्झाममध्ये रिझल्ट मिळवणं शक्य नाही आहे. मग ती राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा इतर कुठली एक्झाम असेल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की जर का क्लासेस जर जॉईन करत असाल तर क्लासेसचा फायदा किती आहे. तर इनिशियल स्टेजला सिलेबस काय आहे, एक्झामचा पॅटर्न काय आहे, बुक लिस्ट काय आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन पण यूट्यूब वगैरे या ठिकाणी अवेलेबल आहेत, भरपूर व्हिडिओज वगैरे आहेत, त्यावरती जाऊन तुम्ही सगळं पाहू शकता, चेकआउट करू शकता. परंतु आपल्याला एक सवय लागलेली असते, कारण विद्यार्थ्याच्या मनामध्ये इनिशियल स्टेजला एक भीती असते, एक कॉन्फिडन्स कमी असतो की बाबा आपण हे केलं पाहिजे, हे केलं तर काहीतरी होईल. खूप जणांना असा समज किंवा गैरसमज असतो. खूप जणांना असं वाटतं की क्लासेस केले पाहिजे, क्लासेस जॉईन केले पाहिजे, कारण इनिशियल स्टेजला ते असतात आणि एक भीती असते एक्झामची. म्हणजे भीती म्हणजे फार मोठा बाऊ नसतो, पण कुठेतरी एक लो कॉन्फिडन्स बोलतो ना, त्या टाईपमध्ये एक गोष्ट असते. त्यामुळे आपण कोणीतरी गाईड, मेंटर पाहायचा प्रयत्न करत असतो. परंतु क्लासेस जेव्हा तुम्ही जॉईन करता तेव्हा तुमचा खूप सारा वेळ त्या क्लासेसमध्ये जातो.
तर सुरुवातीच्या इनिशियल स्टेजमध्ये 1 महिना म्हणजे 1 महिना म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की एक्झामचा पॅटर्न समजून घेणं, एक्झामची डीपनेस समजून घेणे, सिलेबस समजून घेणं, तुम्हाला काही बेसिक गोष्टींमध्ये अडचण असेल, एखादा सब्जेक्ट वीक असेल, त्या सब्जेक्टबद्दलची तुम्हाला बेसिक फाउंडेशन करून घ्यायचे असेल तर त्यासाठी क्लासेस महत्त्वाचे आहेत. आता बेसिक फाउंडेशन म्हणलं तर याचा अर्थ असा नाही की सर फाउंडेशन बॅचेसच 1-1 वर्ष, 1.5 वर्ष चालतात. मग असं जर 1.5 वर्ष जर तुम्ही फाउंडेशन करत बसला तर मग एक्झामसाठी जो प्रिपरेशन करायचं आहे तुमचं सेल्फ प्रिपरेशन ते तुम्ही केव्हा करणार? म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ह्या हिशोबाने तुम्हाला एखादी स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची असेल तर 2 ते 3 वर्षाचा समय द्यावा लागेल, 2 ते 3 वर्षाचा वेळ द्यावा लागेल, बरोबर? तर मग हे किती योग्य आहे? तर मला असं वाटतं की सुरुवातीचं जे इनिशियल टाईम आहे त्यामध्ये तुम्ही एक्झाम समजून घेणं, पॅटर्न समजून घेणं, बुकलिस्ट समजून घेणे, तुमचे काही बेसिक डाऊट्स असतील तर ते तुम्ही जाऊन क्लिअर करून घेणे, यासाठी तुमचे सुरुवातीचा फार तर 2 महिने. आता यामध्ये खूप विद्यार्थी काय करतात की क्लासेसचा सिलेबस चालू आहे त्यानुसार आपण पण वाचत जायचं. असं बिलकुल करायचं नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, जर तुम्ही क्लासेस जॉईन केलेत तर तुम्ही तुमचा स्पीडनुसार, तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुमचं सेल्फ रिडिंग हे चालू ठेवायचं. आणि हे सेल्फ रिडिंग फुल अंडरस्टँडिंग नाही, फक्त रिडिंग चालू ठेवायचं. जेव्हा तुम्ही क्लासेसला जाता तेव्हा तिथं जाऊन जे काही तुमच्यासाठी फॅकल्टी स्टाफ अवेलेबल असतो त्यांच्याकडनं जाऊन तुम्ही प्रश्न विचारून तुमच्या डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. हे आवश्यक नाही की जो टॉपिक शिकवला त्या टॉपिकवरती तुम्ही डिस्कस केलं पाहिजे. तर इनिशियल स्टेजला तुम्ही अशा गोष्टी करून तुमचं स्पीड, तुमचा पेस वाढवू शकता. पुढच्या मुद्द्यामध्ये मी काही अशा क्लासेसचं एक्झाम्पल सांगणार आहे, म्हणजे क्लासेसचं एक चक्रव्यूह. कारण कसं होतं, मोस्टली जेव्हा आपण प्रिपरेशन करतो तेव्हा प्रिपरेशन करत असताना प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 स्टेज आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर आपण अभ्यास करताना आपण सेमच 3 स्टेप फॉलो करतो. म्हणजे अगोदर पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतो, नंतर मेन्सचा अभ्यास करतो आणि मग इंटरव्ह्यूला तर आता अवकाशच असतो, बरोबर? तर ॲक्च्युलीमध्ये प्रॉब्लेम इथं काय होतो, मोस्टली क्लासेसवाली ही गोष्ट डिस्कस करत नाही, सांगत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा प्रिपेअर करायचो तर आमच्या अनुभवामध्ये असंच आलं की चला तुम्ही प्रिलिम्सच पास झाला नाही तर तुम्ही मेन्सचा कुठं अभ्यास करता. एक वेल नोन रेप्युटेड क्लासेस होते तिथे माझा भाऊ जायचा. तो गेल्या 2 ते 3 वर्षापासून त्या क्लासेसला रेग्युलर जात होता. तर एकदा आम्ही डिसाईड केलं होतं की आपण बसून डिस्कशन वगैरे खरं जाऊयात, तू तुझे नोट घेऊन ये, मी माझे नोट घेऊन येतो. आता एक एक्साइटमेंट असेल ना आपल्याला पण की बाबा इतके मोठा क्लास, त्याची नोट्स कशा असतील, प्रिंटेड नोट्स आहेत, काय त्यांचा डिफरन्स आहे, काय विशेष आहे, असं म्हणून आम्ही एकत्र बसलो आणि डिस्कशन करायला लागलो. तर जस्ट त्यांनी ते नोट्स मला दाखवले. तर मी ते नोट्स पाहिले, वरती मस्तपैकी क्लासेसचं नाव, सिम्बॉल वगैरे, टायटल वगैरे, खाली सगळे असे पॉईंट बुलेट्स पॉईंट, बरोबर? म्हणजे की तुम्हाला रिव्हिजन वगैरे करण्यासाठी, आणि प्रत्येक चॅप्टर वाईज डिवाईड केलेलं आणि असे सिंगल त्यांनी 2-2, 3-3 पानांचे पेजेस दिलेले. तर मी म्हणाले वा छान आहे, मस्त आहे. मग मी जरा चाळत होतो. म्हणजे अगोदर मी सायन्सचे वगैरे नोट्स बघले होते तेव्हा मला काही तितकं जाणवलं नाही. पण नंतर जसं पॉलिटी आलं, हिस्ट्री आलं, जॉग्रफी आलं तर मी ते ऑलरेडी वाचलं होतं. तर मी ते पाहून मला क्लिक झाली की यार हे मी कुठेतरी वाचलेलं आहे. ऑब्व्हियसली आपण स्पर्धा परीक्षा करतो, सिलेबस सारखा आहे, तर सेम टू सेमच असेल. परंतु मग नंतर मला रिअलाइज झाली की अरे मी हे सेम टू सेम कुठेतरी वाचलेलं आहे. आणि जेव्हा मी थोडंसं लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात आलं की लुशंट नावाचा जो बुक आहे ज्याच्यामध्ये आपण सगळा फॅक्ट बेस असतो, मोस्टली विद्यार्थी रिव्हिजनसाठी वापरतात, तर त्या लुशंटचं जशाला तसं कॉपी पेस्ट करून त्यांनी ते नोट्स बनवले होते. फक्त इतकंच की त्याचा फॉर्मॅट, त्या बुकचा फॉर्मॅट इतका आहे आणि त्या पेजेसचा A4 साईजचा पेज, तरी त्याला फक्त त्या A4 साईजमध्ये कन्वर्ट केलं होतं. बाकी लाईन टू लाईन, पॉईंट टू पॉईंट, नंबर टू नंबर सगळं काही सेम टू सेम. म्हणजे इतक्या मोठ्या क्लासेसवाल्यांनी सुद्धा अशा गोष्टी केल्यात. म्हणजे मला असं वाटतं की इतके मोठे क्लासेस आहेत, तुमच्याकडे कसं रिसोर्सेस आहेत, तर तुम्ही काहीतरी चांगलं द्या ना. हे कॉपी पेस्ट करून देणं कितपत योग्य आहे? बरं, तुम्ही ती जी बुक होती, ज्या बुकमध्ये तुम्ही कॉपी केलं, तुम्ही ती बुक स्वतः रिकमेंड करू शकले असतील. आता ह्या क्लासेसवाल्याचे स्वतःचे बुक स्टॉल सुद्धा आहेत आणि त्यांनी त्यांच्या बुक स्टॉलवरती ते बुक्स अवेलेबल करून देऊ शकले असते जर त्यांना पैसेच कमवायचे असतील तर. परंतु अशा पद्धतीने एखाद्या विद्यार्थ्यांना आमची नोट्समधून देणं, असा खूप सारा गैरप्रकार तुम्हाला क्लासेसमध्ये पाहायला भेटतो. तर ते एक्झामसाठी किती योग्य होतं माहीत नाही. म्हणजे आमचे मित्र जे त्या क्लासेसमध्ये होते ते फक्त वर्षानुवर्षे प्रिलिम्सचं देत राहिले आणि प्रिलिम्सचाच अभ्यास करत राहिले. तर मित्रांनो ही खूप चुकीची गोष्ट आहे. मोस्टली क्लासेस असाच चक्रव्यूहमध्ये अडकवतात किंवा ही गोष्ट तुम्हाला क्लिअर करत नाही. मग त्या क्लासमध्ये काही विद्यार्थी पास होतात, त्यांचे फोटोज तुम्हाला पाहायला भेटतात. ह्या फोटोजचा मागचा एक फार मोठा स्कॅम असा आहे की यातले खूप सारे फोटो एक तर जुने असतात किंवा इतर क्लासेसचे किंवा असे विद्यार्थी जे कधी क्लासेस केले पण नव्हते, त्यांच्याकडे आले पण नव्हते, अशा विद्यार्थ्याचे फोटोज हे लोक लावतात. आणि याच्याही पलीकडे जाऊन मोठा स्कॅम म्हणजे असा की जे सिलेक्ट झालेले काही विद्यार्थी असतात त्यांना हे लोक पैसे किंवा आपला मोठेपणा थोडासा इमोशनल करून त्यांच्याकडनं परमिशन घेऊन त्यांचे फोटोज त्यांच्या रिझल्ट्समध्ये लावतात. तर अशी खूप सारी गोष्टी आहेत. यावरती चर्चा करून तुम्हाला निगेटिव्ह करणं हा माझा उद्देश नाही आहे. माझं म्हणणं हे आहे की तुमचा जो वेळ आहे तो तुमचा योग्य ठिकाणी योग्य व्यवस्थितरित्या युटिलाइज व्हावा, हा मागचा उद्देश आहे. तर मग क्लासेस आणि ऑनलाईन ऑफलाईन जर तुम्ही जॉईन केला आणि तुम्ही फुल टाईम ह्या गोष्टींना फॉलो करताय तर तुम्हाला काय वाटतं की हा सिलेबस पूर्ण होऊ शकतो का? तर ऑब्व्हियसली नाही. कोणताही क्लास हा एका लिमिटेड टाईम फ्रेममध्ये तुमची लेक्चर घेत असतो. तितक्या लिमिटेड टाईम फ्रेममध्ये पूर्णचा पूर्ण सिलेबस कव्हर होणे इम्पॉसिबल आहे. विशेष करून मी राज्यसेवेच्या संदर्भामध्ये बोलतोय.
त्याच्यामुळे सेल्फ स्टडीने जी स्पीड तुम्हाला भेटते त्या स्पीडमध्ये तुम्ही जितका सिलेबस कव्हर करू शकता तितका सिलेबस तुम्ही क्लासेस जॉईन करून किंवा क्लासेसचे रेग्युलर लेक्चर करून सिलेबस कव्हर करू शकत नाही. हां, इतकं होऊ शकतं की विशेष टॉपिक, महत्त्वाचे टॉपिक जे रिपीटेडली विचारले जातात क्वेश्चन, असे टॉपिक जे सिलेक्टिव्ह टॉपिक असतात असे टॉपिक क्लासेस कम्प्लीट करू शकतं. पण त्यामध्ये पण खूप मोठी शंका आहे. मोस्टली ते टॉपिक्स म्हणजे एका विषयाचा नाही, पूर्ण सिलेबसचा जर विषय पकडला तर त्यासाठी ती गोष्ट पण जराशी इम्पॉसिबल आहे. त्यासाठी खूप फास्ट पेस आणि फास्ट स्पीडवरती ते शिकवतात आणि तुम्हाला ते अंडरस्टँड करावं लागतं. मग प्रॉब्लेम इथंच आहे की जर तुम्ही इनिशियल विद्यार्थी असाल, तुम्ही सुरुवात करणारे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी इतक्या मोठ्या स्पीडनं शिकवल्या जाणं कितपत योग्य आहे. सो पुन्हा मला तुम्हाला हेच ॲडवाइस द्यायची आहे की तुम्ही कोणतेही लेक्चर करत असताना, कुठेही क्लास जॉईन करत असताना ज्या दिवशी जाताय त्याच्या आदल्या दिवशी रीडिंग करून जा त्या चॅप्टरची, तर तुम्हाला जास्त स्पीड भेटेल समजायला, अंडरस्टँडिंगला. पण एक रिअल फॅक्ट चेक असा आहे की सिलेबस क्लासेस थ्रू कम्प्लीट होऊ शकत नाही. तो सिलेबस तुम्हाला सेल्फ स्टडीनेच कम्प्लीट करावा लागतो. एकदा का तुमची एक्झाम काय आहे, तुमचं प्रिपरेशन तुम्हाला एक्झॅक्टली कसं करायचं हे डिसाईड झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो बुक लिस्ट. आता बुक लिस्ट ही ऑलरेडी मोठे टॉपर्स यांचे व्हिडिओज यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, ते तुम्हाला सांगतील. स्टँडर्ड बुक्स आहेत, खूप जण ते फॉलो करतात, ते बुक्स आहेत. मार्केटमध्ये नवीन पण बुक्स आहेत. ऑलमोस्ट सगळ्या बुक्समध्ये तुम्हाला सेम कंटेंट पाहायला भेटतो, सेम इन्फॉर्मेशन पाहायला भेटते. तुम्ही इनिशियल स्टेजला काहीही घेऊ शकता आणि रीड करू शकता. आता काही म्हणजे इतकं वेग काही पकडून नका चालू. जे स्टँडर्ड बुक्स असतात, असायला पाहिजेत ते बुक्स तुम्ही अवेलेबल जे आहेत मार्केटमध्ये ते यूज करू शकता. आता यामध्ये कोणी तुम्हाला म्हणेल की बेसिक स्कूल बुक्स वापरा किंवा रिकमेंड केलेले रेफरन्स बुक्स वापरा, असे वेगवेगळे बुक्स किंवा हे असतात. तुमची अंडरस्टँडिंग लेवल काय आहे त्या एक्झामला घेऊन, तुमची अंडरस्टँडिंग लेवल काय आहे त्या सिलेबसला घेऊन हे तुम्ही पहिले डिसाईड करा. म्हणजे सिम्पल आहे. आयोगाच्या वेबसाईटवरती सिलेबसची कॉपी मिळते, ती डाउनलोड करा, त्याची छानशी एक प्रिंटआउट काढून घ्या. ती प्रिंटआउट व्यवस्थितपणे बसून वाचा. ती प्रिंटआउट आता एक तुम्हाला की मी काही वाचलेलंच नाही आहे ना, आता मी ते वाचून मला काय समजणार. तर तुम्हाला तेच अनालाइज करायचं आहे की तुम्हाला त्याच्याकडे कसल्या प्रकारचं प्री नॉलेज नाही आहे. प्री नॉलेज नसताना तुम्ही जेव्हा तो सिलेबस वाचता, ते वाचत असताना तुम्हाला यातून काय रिअलाइज होते. तुम्हाला मोस्टली असं वाटेल की यातलं मला काहीच माहीत नाही. तुम्हाला कधी कधी असं वाटलं की यातलं मला थोडंफार माहीत आहे, किंवा तुम्हाला याचं असं वाटलं की यातलं मला खूप काही माहीत आहे, फक्त थोडंसं माहीत नाही. ही तुमची अलग अलग अंडरस्टँडिंग असेल. कोणतीही अंडरस्टँडिंग जरी असली तरी सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येतो की एक्झॅक्टली कसा फॉर्मॅट आहे आणि एक्झॅक्टली कसं जायचं आहे. त्यानंतर एक्झामचं पॅटर्न वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन सगळे अवेलेबल आहेत, ते तुम्ही एकदा पाहून घ्या. निगेटिव्ह मार्किंग कशी असते, काय काय चुका केल्या पाहिजेत, काय काय चुका नाही केल्या पाहिजेत. सिलेबस घेतल्याच्या नंतर तुम्ही जी काही बुकलिस्ट तुम्हाला सजेस्ट केली जाते, तुम्ही जेव्हा ती बुकलिस्ट आणता त्याची फर्स्ट रिडिंग ही एकदम फास्ट आणि केअरलेस झाली पाहिजे. हो, मी तुम्हाला म्हणतोय केअरलेस झाली पाहिजे. कारण तुम्ही केअर करून लक्ष देऊन जर वाचत बसलास तर पूर्णच्या पूर्ण सिलेबस कव्हर होणं इम्पॉसिबल आहे. तुम्हाला खूप दिवस लागतील. त्याच्यामुळं एक स्टोरी वाचल्यासारखी, एखादा पिक्चरचा सीन वाचल्यासारखा तुम्ही तो पुस्तक वाचायला सुरुवात करा. सगळे रेफरन्स बुक जे आहेत ते पटापट वाचायला सुरुवात करा. आणि फर्स्ट रिडिंगमध्ये जेव्हा तुमचा एक आवाका क्लिअर होईल, तुम्ही जेव्हा पूर्ण सिलेबस ओव्हर थ्रू कराल, ते ओव्हर थ्रू झाल्याच्या नंतर सेकंड रिडिंगला तुम्हाला तेच पुस्तक, सेम पुस्तक बरं का, नवीन सिलेबस म्हणजे एका विषयासाठी एक पुस्तक घेतला तर तोच रिपीट आपल्याला वापरायचं आहे. एकाच सब्जेक्टसाठी 3-3 पुस्तकं नाही घ्यायची. आता मी हे वाचलं, आता हे नाही वाचलं, आता हे वाचतो, असं नाही करायचं. सेम पुस्तक आहे, ते तुम्हाला रिपीट वाचायचं आहे. मग आता जेव्हा तुम्ही नेक्स्ट रिडिंगसाठी ते पुस्तक घेता तेव्हा एक छानपैकी हायलायटर किंवा मार्कर घ्यायचा आहे. त्या हायलायटर आणि मार्करनं तुम्हाला वाचत असताना त्यातले बुलेट्स पॉईंट, त्यातले फॅक्ट्स हे अंडरलाईन करायचे आहेत. लक्षात असू द्या, ही फार महत्त्वाची स्टेज आहे. खूप विद्यार्थी इथं चुकतात. मग यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही अंडरलाईन नाही केली, तुम्ही फक्त रिडिंग करून सोडून टाकला. जेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही ते पुस्तक हातात घेता, मे बी 2 महिन्याने, 3 महिन्याने, 4 महिन्याने, जेव्हा किंवा तुमच्या स्टडी प्लॅननुसार तो पुस्तक तुमच्या पुन्हा हातामध्ये येईल किंवा रिव्हिजनसाठी तुम्ही घ्याल, त्या टायमिंगला तुम्हाला ते पुस्तक वाचताना पुन्हा स्टार्टिंगपासून वाचावं लागेल. कारण तुम्हाला कळणार नाही की एक्झॅक्टली कुठलं वाचायचं आणि कुठलं सोडायचं आहे. त्यामुळे सेकंड रिडिंग करत असताना ही मार्किंग करणं फार महत्त्वाची आहे आणि हेच तुमचे नोट्स होतील. रिटर्न नोट्स तुम्ही काढायचे का, तुमच्यात कॅपॅसिटी असेल तर तुम्ही रिटर्न नोट्स काढा. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की रिटर्न नोट्स काढू नका. पुस्तकावरतीच अंडरलाईन्स करत चला, हायलाईट करत चला, मार्क करत चला. कारण नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही रिडिंग करता तेव्हा तुम्हाला फक्त हायलाइटेड पॉईंट्स वाचायचे आहेत थर्ड रिडिंगच्या वेळेस. आता थर्ड रिडिंगच्या वेळेस म्हणून नाही, थर्ड रिडिंगच्या नंतर तुम्ही 4th, 5th, 6th, 10th, 12th, 15th, 20th जितकी रिडिंग करणार आहात की सगळी रिडिंग तुम्हाला त्या हायलाइटेड वर्ड्स वाचूनच करायचे आहे. कारण त्यातून तुमचं फॅक्ट क्लिअर होईल, त्यातून तुमचं कंटेंट क्लिअर होईल आणि त्यातून तुमचं इतकं रिव्हिजन होईल की त्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होऊन जातील. त्या लेवलला पोहोचण्यासाठी सेकंड स्टेज फार महत्त्वाची आहे. त्यामुळे सेकंड स्टेजला व्यवस्थित मार्किंग करत चला, मेन पॉईंट्स अंडरलाईन करा, फॅक्ट अंडरलाईन्स करा आणि तुम्हाला जे वाटतं की हे मार्क केलं पाहिजे त्या गोष्टी मार्क करत चला. 1-4 गोष्टी एक्स्ट्रा मार्क केल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण एक्स्ट्रा वाचलेलं कधी वाया जात नाही. तर तुम्ही मार्किंग तुम्हाला असं वाटत झालं की मी पूर्ण लाईन टू लाईन पूर्ण पुस्तकाचं मार्क करतो, त्याला काय अर्थ नाही. तुम्हाला ते समजलं पाहिजे की ह्या पॅराग्राफमध्ये काय काय मुद्दे किंवा कोणते पॉईंट किंवा कोणते कीवर्ड्स महत्त्वाचे, तितके कीवर्ड्सच अंडरलाईन करा.
कधी कधी असंही होतं की एक अख्खी लाईन अंडरलाईन होऊ शकते, तर काय हरकत नाही, अख्खी एक लाईन तुम्ही अंडरलाईन करू शकता. परंतु याचा अर्थ असा नाही की पूर्ण पुस्तकच रंगवायचं, ठीक आहे, कारण तर मग रिव्हिजनला मग मला पूर्ण पुस्तकच वाचायला लागेल. ठीक आहे, तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, अंडरलाईन्स आणि नोट्स काढायची. आता यानंतरचा मुद्दा येतो टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज ही तुम्हाला ऑनलाईन पण अवेलेबल आहे, ऑफलाईन पण अवेलेबल आहे आणि क्लासेसची पण अवेलेबल आहे. इथे क्लासेसचा फार मोठा रोल येतो आणि खूप महत्त्व इथं वाढतं क्लासेसचं. त्याच्यामुळे जेही तुम्ही अभ्यास केला आहात ती स्ट्रॅटेजिकली तुम्ही इम्प्लिमेंट करू शकताय का, त्याचा तुम्हाला फायदा होतोय का, कारण हा अभ्यास म्हणजे खूप मोठं इन्फॉर्मेशनचं सागर आहे, समुद्र आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे, ती इन्फॉर्मेशनचा यूज करून तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये त्याला प्रॉपर एक्झिक्यूट करू शकत आहात का हे चेक करत राहणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज देत राहणं महत्त्वाचं आहे. तर तुमच्यातल्या खूप जणांना वाटेल की 10 पेपर सोडवायचे, 20 पेपर सोडवायचे. जर तुम्ही खरंच एक्झामला घेऊन सिरियस असाल तर तुम्ही ॲटलिस्ट 300 ते 400 टेस्ट सिरीज सोडवल्या पाहिजेत. येस, 300 ते 400. कारण कसं होतं, जे काही तुम्ही वाचत आहात त्याचं जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता तो एक पॅटर्न होतो आणि रिव्हिजनचा नंतर जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये जेव्हा त्याच्यावरती तुम्ही तो जे तुमचं नॉलेज आहे ते रिसायकल करता, तेव्हा इतक्या सगळ्या जेव्हा तुम्ही एक्झाम देता तेव्हा ते इतक्या वेळेस रिसायकल होतं. म्हणजे तुमचं रिव्हिजन वेगळं प्लस तुमचं एक्झामसाठीचं केलेलं म्हणजे टेस्ट सिरीजसाठी केलेलं प्रिपरेशनचं रिसायकलिंग हे वेगळं. हे तुमच्या माइंडला इतकं प्रिपेअर बनवतं की एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही जाता एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर लिटरली सांगतो तुम्ही लॉजिक इतकं छान डेव्हलप केलेलं असतं की तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. रिअली टेस्ट सिरीजचा हा फार मोठा फायदा असतो. त्याच्यामुळे हे एक काही स्टेप्स तुम्हाला मी सांगितलेत की एक्झाम सिलेक्ट करा, त्यानंतर तुमची मेंटरशिप काय असायला पाहिजे ते सिलेक्ट करा, त्यानंतर मग तुम्ही तुमच्या सिलेबसचे जे काही नोट्स असतील, बुक्स असतील ते बुक्स वगैरे सिलेक्ट करा, त्याची रिडिंग करा, फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग आणि सेकंड रिडिंगच्या नंतरचे मल्टिपल रिडिंग्स तुमच्या टाईम टेबलनुसार तुम्ही ते करा आणि टेस्ट सिरीज हे काही महत्त्वाचे स्टेप्स आहेत. यांना तुम्ही फॉलो करा. मला नक्कीच वाटतं की हे केल्यानंतर तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यापासून कोणी थांबू शकत नाही. फक्त यामध्ये एक अजून महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट सांगतो की ती अशी की मोटिवेटेड राहणे. कारण रोजचा दिवस हा सारखा नसतो, प्रत्येक दिवशी नवीन नवीन चॅलेंजेस असतात. तुम्ही तुमच्या नेटिव्ह प्लेसमध्ये राहून म्हणजे जिथं तुमचा जन्म झाला आहे, जे तुमचं गाव आहे तिथं राहून तुम्ही अभ्यास करताय तर तिथलचे चॅलेंजेस वेगळे आहेत, मेंटली इम्पॅक्ट करतात. तुम्ही दुसऱ्या शहरात जाऊन अभ्यास करताय तिथं पण तुम्हाला मेंटली काही तिकडे चॅलेंज असतात जे तुम्हाला मेंटली इम्पॅक्ट करतात. तर ह्या सर्व परिस्थितींमध्ये तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड राहणं फार महत्त्वाचं आहे. कारण सेल्फ मोटिवेटेड जर तुम्ही राहत नसाल तर काही काळानंतर असा गेलेला तो असा डाऊन व्हायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे नेहमी सेल्फ मोटिवेटेड राहा. सेल्फ मोटिवेटेड राहण्यासाठी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. नेहमी स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा किंवा मी त्यापेक्षा चांगला शब्द असा म्हणेल की नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. कारण हे प्रिपरेशन करत असताना काही काळानंतर स्वतःवरचा विश्वास हा कमी व्हायला लागतो आणि विश्वास कमी झाला की भीती वाटतं आणि भीती वाटली की सगळं कोलमडून जातं. त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून या प्रिपरेशनसाठी प्रिपेअर करा. तर थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅव अ नाईस डे.